पाठ 19. ताऱ्यांची जीवनयात्रा. आपली सूर्यमाला ही एका दीर्घिकेत म्हणजेच आकाशगंगेत सामावलेली आहे. दीर्घिका हा अब्जावधी तारे, त्यांच्या ग्रहमालिका आणि ताऱ्यांमधल्या रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. विश्व हे अशा असंख्य दीर्घिकांनी मिळून बनलंय आणि प्रत्येक दीर्घिकाचा आकार आणि घडण वेगवेगळी असते. दीर्घिकांना आपण 3 मुख्य प्रकारात विभागू शकतो. एक म्हणजे चक्राकार, दुसरी लंबगोलाकार आणि तिसरी अनियमित आकाराची. आपली दीर्घिका ही चक्राकार असून तिला मंदाकिनी हे नाव दिलेलं आहे. आपण रात्री आकाशात बघितलं की आपल्याला फक्त ग्रह आणि तारे दिसतात. मग इतर घटकांविषयी माहिती कुठून मिळाली? तर ती दुर्बिणींच्या मदतीने मिळाली. अनेक दुर्बिणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर ठेवलेल्या असतात. काही मानवनिर्मित कृत्रिम उपग्रहांवर पण असतात आणि त्या विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. पृथ्वीच्या वायुमंडलावर असल्याने या दुर्बिणी अधिक प्रभावीपणे खगोलीय वस्तूंचं निरीक्षण करतात आणि त्यातूनच खगोलशास्त्रज्ञ विश्वाबद्दल सखोल माहिती मिळवतात. आता पहिल्यांदा आपण बघूया ताऱ्यांचे गुणधर्म. रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यातला सूर्य हा एक सामान्य तारा आहे. सामान्य एवढ्यासाठी म्हणायचं की तो आपल्यापासून सगळ्यात जवळ असल्यामुळे जरी आकाशातल्या इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा दिसत असला तरी त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त वस्तुमान, आकार, तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. सूर्याचे गुणधर्म म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हायड्रोजन तर 26% भाग हेलियम आहे. उरलेले 2% वस्तुमान हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे. सूर्याचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लक्ष पट आहे आणि त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 100 पट आहे. इतर ताऱ्यांचं वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 1 पासून ते 100 पट पर्यंत असू शकतं आणि त्यांची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येहून 1 पासून ते 1000 पट पर्यंत असू शकते. इतर ताऱ्यांचे वस्तुमान मोजताना ते सूर्याच्या सापेक्ष मोजलं जातं म्हणून सूर्याचं वस्तुमान हे एकक म्हणून घेतलं जातं. याला सन असं संबोधतात. सूर्याचं आणि इतर ताऱ्यांचं वय म्हणजेच त्यांच्या निर्मितीनंतर गेलेला काळ हा काही दशलक्ष ते अब्जावधी वर्षांएवढा अजस्र असतो. परंतु सूर्याचे गुणधर्म त्याच्या जीवनकाळात म्हणजे गेली 4.5 अब्ज वर्ष बदललेले नाहीत. यानंतर ताऱ्यांची निर्मिती. दीर्घिकातील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागात ठिकठिकाणी वायू आणि धुळीचे प्रचंड मेघ सापडतात. त्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. मोठी अंतरं मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असल्याने एक प्रकाश वर्ष हे अंतर 9.05 गुणिले 1012 किलोमीटर इतकं असतं. आंतरतारकीय मेघांचा आकार काही प्रकाश वर्ष इतका असतो. म्हणजे प्रकाशाला या मेघांच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत जाण्यास काही वर्ष लागतात. यावरून तुम्हाला या मेघांच्या प्रचंड आकाराची कल्पना येईल. एखाद्या विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित व्हायला लागतात. त्यांची घनता वाढते, तापमान वाढते आणि त्यातून एक तप्त वायूचा गोल तयार होतो. त्याच्या केंद्रातलं तापमान आणि घनता पुरेसे वाढल्यावर तेथं अणु ऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो. म्हणजेच या प्रक्रियेतून एका ताऱ्याचा जन्म होतो. सूर्यात ही ऊर्जा हायड्रोजनच्या केंद्रकांचं एकत्रीकरण होऊन हेलियमचं केंद्रक तयार होणे या प्रक्रियेतून उत्पन्न होते. म्हणजे सूर्याच्या केंद्रभागातलं हायड्रोजन हा इंधनाचं कार्य करतो. एका विशाल आंतरतारकीय मेघांच्या आकुंचनातून एका वेळेला अनेक तारेही निर्माण होऊ शकतात. यानंतर ताऱ्यांचं स्थैर्य. एखाद्या खोलीत
एका कोपऱ्यात उदबत्ती पेटवली असता तिचा सुगंध क्षणार्धात खोलीभर पसरतो. मग ताऱ्यांमधले तप्त वायू अवकाशात कसे काय पसरत नाहीत? किंवा सूर्याचे गुणधर्म गेली 4.5 अब्ज वर्ष स्थिर कसे काय राहिले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वीय बल. ताऱ्यातील वायूच्या कणांमधलं गुरुत्वीय बल हे या कणांना एकत्र ठेवायचं काम करतं. वायूतील कणांना एकत्र आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेलं गुरुत्वीय बल आणि त्या विरुद्ध कार्यरत असलेला आणि ताऱ्यांच्या पदार्थाला सर्वत्र पसरवण्यासाठी प्रयत्नशील असलेला ताऱ्यातील तप्त वायूचा दाब या दोन्हीत संतुलन असेल तरच तारा स्थिर असतो. गुरुत्वीय बल ताऱ्याच्या आतील बाजूला म्हणजे केंद्राच्या दिशेत निर्देशित असते, तर वायूचा दाब ताऱ्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे केंद्राच्या विरुद्ध दिशेत निर्देशित असतो. थोडक्यात रस्सीखेच या खेळासारखं गुरुत्वीय बल आणि वायूचा दाब हे संतुलित असेल तर तारा स्थिर असतो, पण एक बल दुसऱ्यापेक्षा जास्त झालं तर ताऱ्याचं आकुंचन किंवा प्रसरण होतं. तुम्हाला माहितीये, जर सूर्यात वायूचा दाब नसेल तर गुरुत्वीय बलामुळे तो 1 ते 2 तासात संपूर्णपणे आकुंचित होऊन बिंदुरूप होऊन जाईल. आणि वायूचा दाब हा त्याची घनता आणि तापमान यावर अवलंबून असतो. या दोन्हींचं मूल्य जितकं जास्त तितका हा दाब जास्त. यानंतर ताऱ्यांची उत्क्रांती. ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचं वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया किंवा उत्क्रांती अत्यंत संथ गतीने होत असते आणि तारे सातत्याने ऊर्जा देत असल्यामुळे त्यांच्यातली ऊर्जा सतत घटत असते. ताऱ्यांचं स्थैर्य कायम राहण्यासाठी म्हणजेच वायूचा दाब आणि गुरुत्वीय बल यांच्यात समतोल राहण्यासाठी ताऱ्याचं तापमान स्थिर राहणं आवश्यक असतं. आणि तापमान स्थिर राहायचं असेल तर ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्मिती होणं गरजेचं असतं. ही ऊर्जा निर्मिती ताऱ्यांच्या केंद्रातील इंधन जळण्यानी होते. हे इंधन जर संपुष्टात आलं तर ऊर्जा निर्मिती संपुष्टात येते, ताऱ्याचं तापमान कमी होतं, वायूचा दाब कमी होतो आणि तारा आकुंचित होतो. यामुळं दुसरं इंधन वापरात येतं, म्हणजेच केंद्रातलं हायड्रोजन संपलं की हेलियमचं विलिनीकरण व्हायला लागतं, पुन्हा ऊर्जा निर्मिती सुरू होते. अशी एकामागून एक किती इंधनं वापरली जातील हे ताऱ्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. एखाद्या ताऱ्याचं वस्तुमान जितकं जास्त तितकी अधिक इंधनं वापरली जातात आणि या दरम्यान ताऱ्यामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडून येतात. शक्य असलेली सगळी इंधनं संपली की ऊर्जा निर्मिती पूर्णपणे थांबते आणि ताऱ्याचं तापमान कमी होत जातं. आता बघूया ताऱ्यांची अंतिम स्थिती. ताऱ्याचं वस्तुमान जितकं अधिक तितक्या जलद गतीने त्याची उत्क्रांती होते. आपण बघितलं की ताऱ्यांमधून होणारी ऊर्जा निर्मिती बंद झाली की तापमान कमी होतं, वायूचा दाब कमी होतो, तारा आकुंचित होतो आणि याच वेळेला वायूची घनता वाढत जाते. वायूची घनता खूप जास्त झाल्यावर त्यात असे काही दाब निर्माण होतात की ते तापमानावर अवलंबून असत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत ऊर्जा निर्मिती संपूर्ण थांबली आणि तापमान कमी होत गेलं तरीही हे दाब स्थिर राहतात आणि त्यामुळे ताऱ्याचं स्थैर्य कायम राहू शकतं आणि ती ताऱ्याची अंतिम अवस्था ठरते. ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे त्यांच्या उत्क्रांतीचे 3 मार्ग आहेत. यानुसार आपण ताऱ्यांना 3 गटात विभागू शकतो. पहिला गट सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. उत्क्रांती दरम्यान या ताऱ्यांचं मोठ्या प्रमाणात प्रसरण होतं आणि त्यांचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो. अशा अवस्थेत त्यांना तांबडा राक्षसी तारा म्हणतात. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. ताऱ्यांचे बाहेरील वायूचे आवरण दूर फेकले जाते, आतील भाग आकुंचित होतो आणि या आतील भागाचा आकार साधारण पृथ्वीच्या आकाराइतका असतो.
ताऱ्यांचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप जास्त असल्याने आणि आकार पृथ्वी इतका झाल्याने त्यांची घनता खूप वाढते. अशा स्थितीत त्यातल्या इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून राहत नाही, तर तो ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलाला अनंत काळापर्यंत संतुलित करायला पुरेसा असतो. या अवस्थेत तारे श्वेत दिसतात आणि त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना श्वेतबटू म्हणून ओळखलं जातं. ही या ताऱ्यांची अंतिम अवस्था आहे. यानंतर दुसरा गट म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. हे सुद्धा आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे तांबडा राक्षसी तारा आणि नंतर महाराक्षसी तारा या अवस्थेतून जातात. यात त्यांचा आकार 1000 पटीपर्यंत वाढू शकतो आणि शेवटी होणारा महाविस्फोट खूप शक्तिशाली असतो. त्यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे हे तारे दिवसा पण दिसतात आणि महाविस्फोटातून उरलेला केंद्रातील भाग आकुंचित होऊन त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास येतो. या अवस्थेत ते संपूर्णपणे न्यूट्रॉनचे बनले असतात, म्हणून त्यांना न्यूट्रॉन तारे म्हणतात. ताऱ्यातील न्यूट्रॉनमुळे निर्माण झालेला दाब तापमानावर अवलंबून नसतो आणि तो अनंत कालापर्यंत गुरुत्वीय बलाला संतुलित करायला सक्षम असतो. त्यामुळे न्यूट्रॉन तारे ही यांची अंतिम अवस्था. तिसरा गट म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटींहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था. यांची उत्क्रांती दुसऱ्या गटातील ताऱ्याप्रमाणे होते, पण महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही आणि ते नेहमीसाठी आकुंचित होत राहतात. त्यांचा आकार लहान होत गेल्यामुळे घनता आणि गुरुत्वीय बल खूप अधिक वाढतं. यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात आणि त्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश सुद्धा. तसंच ताऱ्यावर पडलेला प्रकाश सुद्धा परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. त्यामुळे आपण या ताऱ्याला पाहू शकत नाही आणि त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळं छिद्र दिसू शकतं. म्हणून या अंतिम स्थितीला कृष्णविवर हे नाव दिलं आहे.